ओके ओके, रेकॉर्डिंगला टाकले मी. हे बघा, ही आहे एक्सेल. ओके मयूर, मी रेकॉर्डिंग टाकलंय, नंतर मी करेल शेअर. काही क्वेश्चन आहे का मयूर? काही क्वेश्चन आहे मयूर? तुषार, ओके तुषार सर. नाही, ओके. बघा, एक एक्सेल दिसते तुम्हाला. ही एक्सेल मार्केटमध्ये मॅक्सिमम टाइम काम करते. बघा, फर्स्ट कंडिशन आपण घेतोय. येस. आपले जे स्ट्रॅटेजीचे सेशन आहेत, आपल्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, या स्ट्रॅटेजीचे जे सेशन आहेत ते आपले तुषार सर घेणार आहेत, जे आता जॉईन झालेत ते. रागिनी मॅडम, आपले रागिनी मॅडम असतील, रेश्मा मॅडम असतील, सनी सर असतील, हे ओळखतात तुषार सरांना पर्सनली. तुषार सरांचा जो एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये हा मोर दॅन 8 इयर्स आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या काही बनवलेल्या स्ट्रॅटेजीज आहेत, ज्यांचा रेशो आहे हा मंथली 14 ते 15% प्रॉफिटचा रेशो आहे. काही नेकेड स्ट्रॅटेजी आहेत, काही हेजिंगच्या स्ट्रॅटेजी आहेत. त्या जेव्हा आपण घेऊ तेव्हा तुमच्या समोर तुषार सर असतील. ओके. बघा, आज मार्केटमध्ये काय झालं? ट्रेंड, फर्स्ट कंडिशन. ओके. बघा, फर्स्ट कंडिशन, मार्केट 2 ते 3 दिवस डाऊन ट्रेंड मध्ये होतं, बरोबर? म्हणजे निगेटिव्ह साईड मार्केट होतं. त्याच्यानंतर आपल्याला 6 पॉसिबिलिटीज राहतात. फर्स्ट केस, मार्केट गॅपअप होईल. फर्स्ट, मार्केट एकतर गॅपअप होईल. गॅपअप झाल्यानंतर मार्केट गॅप डाऊन होईल. गॅप डाऊन नंतर मार्केट फ्लॅट ओपन होईल, बरोबर? आपल्याला ह्या 3 कंडिशन आहेत. 3 कंडिशन नंतर तुमच्याकडे 2च ऑप्शन आहेत, एक तर रेड कॅन्डल होईल किंवा ग्रीन कॅन्डल होईल, बरोबर? पण त्याच्यानंतर तुमच्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या चेंज होत राहतात. म्हणजेच इथं बघा, आज बँक निफ्टी घेतो मी. हे आपण 2 दिवसापासून पाहिलं. बघा, फर्स्ट ट्रेंड डाऊन आहे. इथं ट्रेंड तुम्हाला डाऊन दिसतोय. ट्रेंड डाऊन दिसतोय. स्क्रीन नाही दिसत आहे का? ट्रेंड, ओके. ट्रेंड डाऊन नंतर इथं बघा, इथं गॅपअप आहे. ट्रेंड डाऊन आहे म्हणजे आपल्याला, आपण या ज्या नंतरच्या पॉसिबिलिटीज आहेत, आपण ह्याच्यामध्ये आलो. बघा, आपण इथं आलोय आता. ट्रेंड डाऊन आहे, बरोबर? ट्रेंड डाऊन नंतर आपल्याला काय बघायचंय? गॅप अप आहे की गॅप डाऊन आहे? आज काय झालंय? मार्केट गॅप डाऊन झालंय. गॅप डाऊन आहे गॅप डाऊन, बरोबर? मग आपण काय केले? गॅप डाऊनचे कॉलम शोधले. गॅप डाऊन नंतर काय? 2 पॉसिबिलिटी, एकतर कॅन्डल रेड होईल किंवा कॅन्डल ग्रीन होईल, बरोबर? येस. काय झालं? कोण इन आउट होते? थोडस कनेक्टिव्हिटी बघा. ओके. बघा, कंडिशन अशी आहे, मार्केट गॅप डाऊन आहे. गॅप डाऊन नंतर आपल्याला गॅप पाहायला मिळतो. गॅप झाल्यानंतर फर्स्ट कॅन्डल रेड येते. जसं तुम्ही सांगितलं की इथं आपल्याला प्रॉफिट बुकिंग झालेली दिसते, बरोबर? प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर आपल्याला इथं फ्रेश नवीन पोझिशन क्रिएट झालेले दिसतात आणि त्याच्यानंतर मार्केट आपल्याला परत एकदा वरती गेलेलं दिसतं, बरोबर? ही कंडिशन आपण कधी बघितली होती? शुक्रवारी, की अशा अशा पद्धतीने मार्केट चालू. आपण काय पाहिलं होतं की आज आपल्याला 500 ते 600 पॉईंटची मुवमेंट पाहायला भेटेल. सेम कंडिशन आपली मॉर्निंग मध्ये झाली आणि आपण 500 पॉईंट बुक केलेले, बरोबर? सायकोलॉजिकली आपल्याला काय करायचंय? जिथं आपल्याला गॅप पाहायला भेटेल, बघा,
तुम्ही विचार करून मला सांगा, ट्रेंड जर अप आहे, बघा आपण अप ट्रेंड कडे जाऊ. बघा इथून ट्रेंड अप आहे, ट्रेंड अप नंतर आपल्याला गॅप अप मिळतोय. ट्रेंड अप झाल्यानंतर आपल्याला गॅप अप पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर मार्केट कुठं जाईल? विनायक कोण आहे नवीन? विनायक विनायक नंबर शेअर केलाय मी, मला एकदा व्हॉट्सअपला हाय करा. येस. आता येऊ आपण गॅप कडे. बघा जेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेड करतो तेव्हा हे जे गॅप्स आहेत हे आपल्याला चार प्रकारचे मिळतात. हे जे गॅप्स आहेत हे आपल्याला चार प्रकारचे गॅप मिळतात. त्याच्यामध्ये आपण जातो गॅप थिअरीकडे जातोय. सगळ्यात पहिले जे गॅप्स येतात यांना म्हणतात कॉमन गॅप. कॉमन गॅप म्हणजे हे रॅन्डम आपल्याला मार्केटमध्ये जर आपण एका महिन्याचं ट्रेडिंग सेशन बघितलं तर आपल्याला एकापेक्षा जास्त वेळा हे गॅप दिसतात. हे जे कॉमन गॅप आहेत हे कुठेही येतात. हे ट्रेडच्या सेंटरला पण येऊ शकतात, ट्रेडच्या बॉटमला पण येतात आणि ट्रेंडच्या टॉपला पण येतात. मी ट्रेंड नाही म्हणत आहे, मी ट्रेंड म्हणतोय. ट्रेंडच्या बॉटमला पण येतात, ट्रेंडच्या मिडलला पण येतात आणि ट्रेंडच्या टॉपला पण येतात. कॉमन गॅप झाल्यानंतर आपल्याला पुढचा गॅप मिळतो ब्रेक अवे गॅप. ब्रेक अवे गॅप जे आहेत हे ट्रेंडला कंटिन्यू करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर थर्ड आहेत रन अवे गॅप आणि याच्यानंतर फोर्थ आहेत एक्झर्शन गॅप. ओके, चार प्रकारचे गॅप्स आपण आज पाहणार आहोत. फर्स्ट आहे कॉमन गॅप, सेकंड आहे ब्रेक अवे, थर्ड आहे रन अवे आणि फोर्थ आहे एक्झर्शन गॅप. ओके, ह्याच्यानंतर जो आपण कॉमन गॅप्स कडे, कॉमन गॅप आहेत प्राइस गॅप अबाव प्रिव्हियस डे हाय. प्राइस जी आहे फर्स्ट कंडिशन, प्राइस जी आहे ही प्रिव्हियस डेच्या कालच्या हायच्या वरती ओपन होते. हे झाल्यानंतर सेकंड कंडिशन, आपल्याला कॅन्डल क्लोज होण्याची वाट पाहावी लागते. वेट फॉर द फर्स्ट कॅन्डल टू कम्प्लीट. आणि थर्ड कंडिशन आहे, ह्या कॅन्डलचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम शुड बी हाय अँड सपोर्टिंग इन द डायरेक्शन ऑफ द गॅप. म्हणजे व्हॉल्यूम जो आहे हा आपल्याला जास्त पाहिजे आणि ट्रेंडच्या दिशेने आपल्याला तो सपोर्टिंग पाहिजे, म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला व्हॉल्यूम पाहिजे. बरोबर, ह्या तीन कंडिशन जेव्हा होतात तेव्हा आपले कॉमन गॅप आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ हे जे कॉमन गॅप आहेत हे ह्याच्यासाठी मार्केट अप ट्रेंड मध्ये असणं, मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असणं किंवा मार्केट साईडवेज ट्रेंड मध्ये असणं अपेक्षित नाहीये. मॅक्सिमम टाइम हे जे कॉमन गॅप आहेत हे आपल्याला साईडवेज ट्रेंडच्या मध्ये बघायला मिळतात. म्हणजे जर आपला ट्रेंड साईडवेज आहे तर आपल्याला ह्या साईडवेज ट्रेंड मध्ये हे कॉमन गॅप पाहायला मिळतात. ह्याच्यानंतर कुठला गॅप होता? ब्रेक अवे गॅप. मी आता तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन करून देतोय गॅप्सचं. इंट्रोडक्शन झाल्यानंतर तुम्ही जर नोट डाऊन करत असाल, नोट डाऊन करून घ्या. तुम्ही जर स्क्रीनशॉट घेत असाल तर मी तुमच्यासाठी ही विंडो परत ओपन केलेली आहे, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला हे प्रोव्हाइड करेल, पण आत्ता हे सेशन, हे आपण चार गॅप बघितल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला ऍक्च्युअल चार्टवरती क्वेश्चन विचारेल तेव्हा तुमच्या समोर काहीतरी पाहिजे. म्हणून जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असतील तर तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊ शकताय. मी एक 10 सेकंद वेट करतो. मी एक 10 सेकंद वेट करतो. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असतील तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ओके, हे गॅपची नावं कॉमन गॅप, ब्रेक अवे गॅप, रन अवे गॅप, एक्झर्शन गॅप. फर्स्ट कॉमन गॅप, हे त्याचे कंडिशन, मेथड, हा त्याचा फोटो घेतलाय.
घेतलाय स्क्रीनशॉट? जायचं पुढं? येस सर. येस. त्याच्यानंतर आहे आपला ब्रेक अवे गॅप. हा जो ब्रेक अवे गॅप आहे ह्याची आपल्याला, जसं मी तुम्हाला म्हणलं फर्स्ट डे पासून, आपल्याला कुठलीच डेफिनेशन पाठ करायची नाहीये. ह्या ब्रेक अवे गॅपचं सिंपल लॉजिक मी तुम्हाला सांगतो. हे गॅप सपोर्ट किंवा रेसिस्टन्स, जेव्हा सपोर्ट आणि रेसिस्टन्सच्या जवळ, सपोर्ट आणि रेसिस्टन्सच्या वरती किंवा खाली जो गॅप बनतो त्याला आपण ब्रेक अवे गॅप म्हणतो. ब्रेक अवे गॅप जे असतात, हे जे ब्रेक अवे गॅप असतात, हे ट्रेंडिंग जी आहे मार्केटची, ही ट्रेंडिंग दाखवतात आणि ट्रेंडला कंटिन्यू ठेवण्याचं काम करतात. म्हणजे बघा, जर तुम्हाला हे काय आहे, ही कुठली लाईन आहे, कोण सांगेल? आपण बघितली होती, आठवतंय का बघा? ही कुठली लाईन आहे? ही कुठली लाईन आहे? रागिनी मॅडम, अनिकेत, सुनील, तुषार, सनी, ट्रेंड लाईन आहे, बरोबर? जिथं सपोर्ट आणि रेसिस्टन्स बनतात, जिथं सपोर्ट आणि रेसिस्टन्स बनतात, तिथं आपल्याला हे गॅप झालेले दिसतात. म्हणजे मॅक्सिमम ट्रेंड लाईन किंवा ट्रँगल्स जे असतात किंवा सपोर्ट आणि रेसिस्टन्स असतात, हे ब्रेक होताना आपल्याला हे गॅप दिसतात. हे असे झालेले गॅप हे ट्रेंडला कंटिन्यू करण्याचं काम करतात आणि इथं आपण ट्रेलिंग एसएल लावून मोठा प्रॉफिट बुक करू शकतोय. ह्याचा मी डिलीट करतोय. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याकडे. एक मी 10 सेकंद वेट करतो, स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढे जाऊ. ओके. ह्याच्या पुढे आहे रन अवे गॅप. हे जे रन अवे गॅप आहेत, फोटो तुम्हाला ब्लर दिसत असेल, रन अवे गॅप बघा, ऍज पर द सायकोलॉजी, the psychology behind a runaway gap is that trend who did not get in the during the entire move get tired of waiting for a retracement. मी याला सर्कल करतो, हे महत्वाचं आहे. Get tired of waiting for a retracement to join what they perceive to be a trending market and jump in a mess. काय होतं, जेव्हा ट्रेंड चेंज होण्याचा, ट्रेंड जेव्हा चेंज होतो तेव्हा रिट्रेसमेंट जवळ आपल्याला हे गॅप झालेले दिसतात. सिंपल लॉजिक मध्ये जे लोक ईएमए यूज करतात, किंवा आपण फ्रायडेच्या सेशन मध्ये ईएमए बघितले होते. कितीचे ईएमए आपण लावले होते? 10, 20 आणि 30, बरोबर? कुठले ईएमए आहेत जे ट्रेंड चेंज करण्याचे काम करतात? कोण बोलतो? येस, नीलम मॅडम सांगताय? नीलम मॅडम सांगताय? ईएमए ना? हो, ईएमए. एक 50 मुव्हिंग एव्हरेजची रेड कलरची आणि 50ची ग्रीन कलरची. आम्हाला तसं सांगितलेलं. ओके. डेली टाइम फ्रेम वरती की इंट्राडे? इंट्राडे साठी. ओके. अजून 15 ईएमए पासून? ओके. काय? कुठल्या ईएमए पासून ट्रेंड चेंज होतो म्हणताय? ईएमए पासून जिथं आपण ट्रेंड रिव्हर्सल प्लॅन करतो तिथं ट्रेंड कंटिन्युअस होण्याचे पण चान्स असतात. त्याच्यामुळं मॅक्सिमम जर आपण पाहिलं 30 ईएमए म्हणा किंवा 20 ईएमए म्हणा, या 30 आणि 20 ईएमएच्या जवळ आपल्याला रन अवे गॅप झालेला दिसतो. ह्या रन अवे गॅपची सेकंड स्पेशालिटी अशी आहे
की जेव्हा हे रन अवे गॅप होतात त्याच्यानंतर आपल्याला ह्यूज कॅन्डल झालेल्या दिसतात. तुम्ही जर मागच्या 90 डेजची प्रॅक्टिस केली, जी मी तुम्हाला नेक्स्ट वीक पासून देणार आहे, प्रत्येक ट्रेंडला तुम्हाला 2 तासाची स्टडी गरजेची आहे. ओके. मॅडम कनेक्टिव्हिटी इश्यू होतोय का? थोडस मॅनेज करा. येस मॅडम, थोडस मॅनेज करा. जिथे तुम्हाला नेटवर्क असेल तिथे ट्राय करा बसण्याचं. बघा आपण गॅप बघतोय, जेव्हा रन अवे गॅप होतो त्याच्यानंतर आपल्याला थोडासा गॅप दिसून एक मोठी कॅन्डल दिसते. मॅक्सिमम टाइम ही कॅन्डल ह्याच्यामुळे बनती की जिथं आपण ईएमए प्लॅन करतोय तिथं आपल्याला काय होतं, सपोर्ट किंवा रेसिस्टन्स दिसतो, तो ब्रेक करण्याचं काम हा गॅप करतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट बघा तुम्हाला जाणवत असेल, प्रत्येक गोष्ट इथं येऊन थांबतीये सायकोलॉजी जवळ, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, सायकोलॉजिकल जे एसएल आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळते ह्या पॅच मध्ये. आणि जेव्हा इथं गॅप होतो त्याच्यानंतर प्राइस एक एक एसएल हिट करत खाली येते आणि रन अवे गॅप नंतर आपल्याला एक मोठे कॅन्डल अपसाइड किंवा डान्स मोठ्या कॅन्डल पाहायला मिळतात. ह्याच्यानंतर आपला लास्ट कुठला गॅप होता, एक्झॉशन गॅप. हा जो गॅप आहे हा याच्या नावातच सांगतो आपल्याला हा कुठं बनत असेल, एकतर ट्रेंडच्या अपला किंवा ट्रेंडच्या बॉटमला. हा जो गॅप आहे हा एकतर ट्रेंडच्या टॉपला बनतो किंवा ट्रेंडच्या बॉटमला बनतो, म्हणून याला एक्झॉशन गॅप म्हणतात. हा जो गॅप आहे हा मॅक्सिमम टाइम बघा, द प्रिन्सिपल बिहाइंड अन एक्झॉशन गॅप इज that the number of likely buyer have dismissed and the seller have aggressively step into the market. ह्याच्यावरून काय नोटीस होतंय, एक तुम्ही फक्त सिम्पली रीड केलं तरी तुम्हाला कळेल की बायर्स जे आहेत हे आता थकलेत. हे जे बायर्स आहेत हे आता थकलेत. हे थकल्यानंतर जे सेलर ऍक्टिव्हेट होणार आहेत यांनी काय केलं, 100 रुपयाला जी किंमत होती, सेलर ऍक्टिव्हेटेड म्हणजे हे काय करतील, बाईंग मध्ये फोकस करतील की सेलिंग मध्ये फोकस करतील. बायर्स जे आहेत, आज मेसेज कमी येत आहेत, शांत आहेत का सगळे? मी चॅट बॉक्स ओपन ठेवलाय, मला तुमच्याकडनं रिप्लाय येऊ दे. कुठे आहेत सगळे? आहेत कैलास सर आहात? यस दीपाली मॅडम, दीपाली मॅडम, वैष्णवी मॅडम, सनी सर, रागिनी मॅडम, अनिकेत, मोस्ट ऍक्टिव्ह प्लेयर्स तुम्ही. आज काय शांत आहात? कैलास सर आहात? नीलम मॅडम आहात स्क्रीन समोर? स्मॉल अटेंडन्स घेऊ आपण. रागिनी मॅडम आहात स्क्रीन समोर? रागिनी मॅडम ओके. अनिकेत नेटवर्क इश्यू. दीपाली मॅडम आहात? येस सर. सनी सर, सनी सर ट्रॅव्हलिंग मध्ये आवाज ब्रेक होतोय. मला 2-3 मेसेज आलेत, आज बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम होतोय. तुषार सर, मंगेश सर, सुनील आहात सगळे? मयूर, साक्षी मॅडम, यस आहात सगळे? प्रेझेंट आहात? यस यस सर. बघा हा जो गॅप आहे हा मोस्टली जेव्हा बायर्स थकतात म्हणजे काय होतं, बायर्सची जी कॅपॅसिटी आहे बाईंगची, यस मंगेश सर, बायरची जी कॅपॅसिटी आहे बाईंगची, कशा वाईज, फंडिंग वाईज, लिक्विडिटी वाईज, ती कुठेतरी संपलीये. म्हणजे काय झालंय, मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी आहे. लिक्विडिटी कमी आहे म्हणजे पैसे कमी आहेत सोप्या भाषेत, बरोबर. लिक्विडिटी कमी आहे, त्याच्यानंतर हे जे सेलर्स आहेत या सेलर्सनी हा गॅप क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यानंतर सेलर हेवीली ऍक्टिव्ह झालेले आहेत.
हा होतो एक्झर्शन गॅप. एक्झर्शन गॅप काय करतो? ट्रेंड चेंज करण्याचं काम करतो. यस. आता मी एक लॉजिकल क्वेश्चन विचारतोय. आपल्या सेकंड डे आपण बघितलं होतं. मी तुम्हाला हिंट पण देतोय बघा. आपण सेकंड डे बघितलं होतं की ही एक कॅन्डल बनतीये 15 मिनिटाची. त्याच्यानंतर ही एक कॅन्डल बनतीये 15 मिनिटाची. त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारलं होतं की सेकंड कॅन्डल कशी असेल. हे आठवतंय सगळ्यांना? आठवतंय? मी ह्याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार आहे आता. सेकंड डे, आपल्या सेशनचा सेकंड डे, ज्या दिवशी आपण कॅन्डल स्टिक बघत होतो त्या दिवशी मी तुम्हाला ह्याची एक पीपीटी पण दाखवली होती. आठवतंय? येस सर. येस. ह्याच्यावरती मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. एक मिनिट, माझ्या व्हॉइसचा प्रॉब्लेम आहे कदाचित थोडासा. मी थोडस वायफाय हे करतो. नवीन मेंबर्स कैलास सर, नीलम मॅडम आणि काळे मॅडम, तुमच्यासाठी सांगतो की आपली जी टीचिंग मेथड जी आहे, ज्या पद्धतीने आपण जातोय त्याच्यामध्ये आपण एक फ्रेंडली ऍटमॉस्फिअर तयार करतोय. त्याच्यानुसार आपण एक 2 वे कन्व्हर्सेशन करतोय, ज्याच्यामध्ये आपण एकमेकाशी इंटररिॲक्ट होतोय, ज्याच्यामध्ये माझ्याकडनं तुम्हाला 4 गोष्टी जात आहेत, तुमच्याकडून मला जेव्हा 4 आन्सर येत आहेत तेव्हा आपण पुढे जातोय. आपण फक्त पोर्शन संपवायचा, टॉपिक संपवायचे म्हणून आपण जात नाहीये. ज्या टॉपिकला आपण 1 तास देतोय त्या टॉपिकला आपण 2.5 तास संपवतोय, जोपर्यंत एंड युजर सेशनला समजा जर 15 लोक अवेलेबल आहेत तर प्रत्येक शेवटच्या माणसाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण रिपीट करतोय. त्याच्यामुळे तुम्हाला हे थोडंसं टाइम टेकिंग वाटत असेल, टाइम तुम्हाला याच्यामध्ये जास्त वेस्ट होतोय असं वाटत असेल, पण प्रत्येक छोटी गोष्ट कळणं गरजेचं आहे. म्हणून आपण प्रत्येक छोट्या टॉपिक वरती जास्त टाइम वाया घालवतोय. ओके, आपण जास्त ओके. स्पीडने जात नाहीये. ठीक आहे. येस. नीलम मॅडम, कैलास सर आणि काळे मॅडम, समजलं आपण का फोकस जास्त करतोय? ओके ओके. हे सेशन आठवतंय सगळ्यांना? रागिनी मॅडम, अनिकेत, दीपाली मॅडम, आता मला सांगा, मी कंडिशन देतोय तुम्हाला. इथून मार्केट वरती जात आहे, कॅन्डल ग्रीन बनल्यात, बरोबर, गॅपअप झालाय. गॅपअप झाल्यानंतर इथं काही कॅन्डल बनल्यात, त्याच्यानंतर नेक्स्ट गॅप डाऊन झालाय आणि प्राइस अगेन खाली आलेली आहे. ठीक आहे. आता जर ह्या पूर्ण दिवसाला ह्या 5-5 मिनिटाच्या किंवा आपण असं समजू की या 15 मिनिटाच्या कॅन्डल्स आहेत, बरोबर, या 15 मिनिटांच्या कॅन्डलला जर तुम्ही डे कॅन्डल मध्ये कन्वर्ट केलं, इमॅजिन करा, या 15 मिनिटांच्या कॅन्डलला जर तुम्ही डे कॅन्डल मध्ये इमॅजिन केलं आणि इथून प्राइस खाली आलेली आहे, तर ह्या पॅच मध्ये गॅपअप आहे, सॉरी ट्रेंड अप आहे, कंडिशन देतोय मी, ट्रेंड अप आहे, त्याच्यानंतर गॅप आहे, गॅप नंतर मार्केट साईडवेज आहे, कलर आपल्याला मॅटर नाही करत, ग्रीन असेल किंवा रेड असेल, त्याच्यानंतर अगेन गॅप डाऊन आहे आणि मार्केट खाली आलंय. इथं आपल्याला कुठला पॅटर्न बनलेला दिसतो? आपण शिकलोय, आठवते का बघा बरं. इथं आपल्याला कुठला पॅटर्न बनलेला दिसेल? यस, रागिनी मॅडम, सनी सर, दीपाली मॅडम, तुम्ही तिघही ट्रेड करणार आहात उद्यापासून. दीपाली मॅडम बरोबर, सनी सर तुम्ही तर चालू आहे, रागिनी मॅडम चालू आहे, तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे उत्तर. दीपाली मॅडम, अनिकेत, काय येईल? मयूर, कुठला पॅटर्न बनल इथं सांगा, थोडासा विचार करून सांगा, इमॅजिन करा काय बनेल इथं. यस, मंगेश सर,
पूर्वेश लेट झालास. पूर्वेश लेट झालं थोडस. येस मंगेश सर. नीलम मॅडम कुठला पॅटर्न होईल सांगू शकताय? तुमचं टेक्निकल झालंय थोडंफार बऱ्यापैकी. सर इव्हिनिंग स्टार. येस, कोणी सांगितलं? रागिनी मॅडम. बरोबर आहे, इव्हिनिंग स्टार होईल. म्हणजे जिथं आपल्याला इव्हिनिंग स्टार बघायला मिळेल तिथं जर तुम्ही त्या कॅन्डलला डे मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला तिथं जो गॅप दिसतो त्या एगला आपण एक्झॉशन गॅप म्हणतो. ओके, आता ह्याचे आपण एक्झाम्पल बघूयात. लाईव्ह चार्ट वरती जाऊन. हे बघा, ट्रेंड जसं आपण म्हणलं की 5 तारखेपासून आपल्याला इथं साईडवेज ट्रेंड मिळतोय. बरोबर, इथं आपल्याला साईडवेज ट्रेंड मिळाला. मी ह्या कॅन्डलला 15 मिनिटांमध्ये कन्वर्ट करतोय. ओके, कन्वर्ट झालो आपण. आता आपल्याला साईडवेज ट्रेंड मध्ये इथं गॅप दिसतोय. तर हा गॅप कुठला आहे त्याचं मला नाव सांगा. हा गॅप कुठला असेल जे तुम्ही स्क्रीनशॉट घेतले त्याच्या बेसवरती? कॉमन गॅप असेल ना. कॉमन गॅप असेल, राईट. बरोबर आहे, सगळ्यांना कॉमन गॅप असेल. आता इथं बघा, निफ्टी बँक निफ्टी डेट आहे 3 जून. इथं काय बनलेलं आहे? काय बनलं इथं? कोण सांगत? मुंगेश सर, आत्ताच तुम्ही सांगितलं होतं. काय बनलं इथं? नाही, हॅमर तर नाहीये. आपण शिकलेल्यापैकी कुठला पॅटर्न बनलाय? इथं बघा, इथं कुठला आहे? इव्हिनिंग स्टार. येस, इव्हिनिंग स्टार. बरोबर. काय डेट आहे इथं? आपण डेट पाहू 30 एप्रिल. बरोबर. आता ह्याला मी 15 मिनिट मध्ये कन्वर्ट केलं. ह्या चार्टला आपण 15 मिनिट मध्ये कन्वर्ट केलं आणि आपण गेलो 30 जूनला. हे बघा इथं. येस, हे कुठले गॅप आहेत? हा कुठला गॅप आहे? जो आपण लास्ट पाहिला होता तो कुठला गॅप आहे हा? बघा, इथून इथं गॅप अप आहे, इथून इथं गॅप डाऊन आहे. त्याच्यानंतर मार्केटनी दिशा बदललेली आहे. हा कुठला गॅप आहे? एक्झॉस्टिंग. येस, बरोबर. समजतंय? एक्सेशन. येस मंगेश सर, बरोबर. आता बघा, येस रागिनी मॅडम, हे बघा इथं पण हा जो गॅप आहे हा कुठे आहे? आपल्याला टॉपला बनणं गरजेचं आहे ट्रेंडच्या. बरोबर, टॉपला बनला, मार्केट गॅप अप होऊन साईडवेज राहिलं, गॅप ब्रेक झाला, मार्केटने ट्रेंड चेंज केला आहे. कुठला गॅप आहे हा? एक्झॉशन गॅप आहे. बरोबर. हे गॅपचे किती प्रकार बघितले आपण? 4 प्रकार. बरोबर. प्रत्येक गॅप आपण एकदा पाहू चार्ट मध्ये. ट्रेंड कंटिन्युअस ठेवणारा कुठला गॅप आहे? ट्रेंडला कंटिन्यू ठेवणारा कुठला गॅप होता? हा कुठला गॅप आहे? ट्रेंड कंटिन्यू. थर्ड वाला रनअवे. यस मंगेश सर, रनअवे गॅप आहे. बरोबर. हे गॅप झाल्यानंतर आपल्याला काय होतंय? हे गॅप झाल्यानंतर आपल्याला ही मुवमेंट पकडण्यास त्याची मदत होतीये. बरोबर. म्हणून आपण ह्या गॅप नजरेला सेम आहेत आपल्याला. इथं पण गॅप आहे बघा, इथं पण गॅप आहे, इथं पण गॅप आहे, इथं पण गॅप आहे, इथं पण गॅप आहे. पण हे गॅप काय करतायत? त्या गॅपनुसार आपल्याला
प्राइस मध्ये झालेलं डायव्हर्सिफिकेशन देत आहेत. याचं रिझन काय आपण घेतलंय, जसं आपण म्हणलं की 1000 पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टी देतीये, बरोबर. 1200 पॉईंटची मुवमेंट बँक निफ्टी देतीये आपल्याला वीक मध्ये. तर ह्या 1200 पैकी जर आपले 800 पॉईंट निघून गेले गॅप मध्ये, खाली आपल्या हातात किती राहिले, 400 पॉईंट राहिले, बरोबर. हे राहिलेले 400 पॉईंट जर आपण 5 डेज मध्ये डिवाइड केले, आपल्याला पर डे किती पॉईंट मिळतील, 80 पॉईंट, बरोबर. 80 पॉईंट जर आपण पर डे बँक निफ्टी मध्ये ट्रेड करतोय, तर ह्या केसमध्ये आपला लॉस होणार आहे. का लॉस होणार आहे, कारण आपल्याला एकतर पॉइंट्स कमी मिळाले, सेकंड हे पॉइंट मिळून पण आपल्याला काय बघायला मिळणार आहे इथं, थिटा डिके, बरोबर, किंवा टाइम व्हॅल्यू कमी झालेली मिळणार आहे. त्याच्यामुळे यस राजेश, त्याच्यामुळे काय होणार आहे, जर आपण 1200 पॉईंटची मुवमेंट आपल्याला दिसतीये, 800 पॉईंट आपल्या गॅप मध्ये गेलेत, 400 पॉईंट आपल्या हातात आले, आपण डेली आपले ट्रेड बरोबर आहेत, बरोबर. पण ट्रेड बरोबर असून पण आपल्या हातात 80 पॉईंट आले, टाइम डिके मध्ये आपण फसलो, लॉजिकली आपला लॉस झाला, बरोबर. हे कोणासाठी गरजेचं आहे, जे ऑप्शन ट्रेडर आहे त्यांच्यासाठी. हे स्टॉक साठी पण गरजेचं आहे का, येस, 100% हे स्टॉक साठी पण गरजेचं आहे. कारण स्टॉक मध्ये जे मॅनिप्युलेशन होतं मोठ्या प्रमाणामध्ये, ह्या मॅनिप्युलेशन साठी वाचण्यासाठी आपल्याला हे गॅप रीड करता आले पाहिजे. तुम्ही बऱ्यापैकी जर स्टॉक बघितले तर आपल्याला गॅपअप दिसतो, गॅपअप नंतर एक कॅन्डल आपल्याला फेवर मध्ये दिसते, त्याच्यानंतर प्राइस खाली आलेली दिसते. हे का होतं, तर आपल्याला हा जो गॅप झालेला आहे हा का झालाय आणि कुठं झालाय आणि कसा झालाय, हे 3 जर आन्सर तुमच्याकडे असतील तर तुम्ही गॅप मध्ये लॉस करणार नाही. ओके, ही गॅप थेअरी समजली. गॅप 4 प्रकार कळाले तुम्हाला गॅपचे. कुठल्या गॅप नंतर ट्रेंड कसा जातो, कुठं जातो हे समजलं. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सेल एक्सप्लेन करतो. 4 गॅप समजले, आपण एक्सेल कडे जाऊ मग. येस, थोडं मला फास्ट आन्सर द्या, जेणेकरून आपल्याला 7 वाजता सेशन थांबवता येईल. बऱ्याच जणांना लेट होत असतं, 7:30 ऑलमोस्ट लेट होतं. आपल्यामध्ये काही स्टुडंट्स आहेत, श्रेयाची एक्झाम चालू आहे, श्रेया अवेलेबल नाहीये टाइममुळे. काही जणांना लेट होतं म्हणून आपण लवकर संपवू. हे समजलंय, जायचं आपण एक्सेल कडे. येस, जायचं एक्सेल कडे. ओके, सेशन संपल्यानंतर मी तुम्हाला एक्सेल प्रोव्हाइड करेल. ती एक्सेल रीड करून तुम्हाला डेलीचे ट्रेड एक्झिक्यूट करायचे. या एक्सेल मध्ये मी तुम्हाला अशी डिझाईन करून दिलेली आहे की ह्याच्यामध्ये तुमचे लॉसचे चान्सेस आपण मिनिमम केलेले आहेत. ह्याच्यासाठी कंडिशन अशी आहे की तुम्हाला हे रीड करता नीट आलं पाहिजे. इफ इच अँड इव्हन तुम्ही कुठलीही वर्स्ट टू वर्स्ट और बेस्ट टू बेस्ट कंडिशन घेतली तरी तुम्हाला मार्केटमध्ये ह्या 12च पॉसिबिलिटी आहेत, बरोबर. फर्स्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, कॉइन जर आपण फ्लिप करतोय, कॉइन फ्लिप केल्यानंतर तुम्हाला 2च पॉसिबिलिटी आहेत. कुठल्या, कॉइन जर तुम्ही हवेमध्ये फ्लिप करताय, तुम्हाला 2 पॉसिबिलिटीज आहेत. कुठल्या 2 पॉसिबिलिटीज आहेत, एक तर तुम्हाला हेड येईल किंवा तुम्हाला टेल येईल, बरोबर. एकतर तुम्हाला छापा भेटेल किंवा तुम्हाला काटा भेटेल. हे 2 सोडून तुम्हाला तिसरी कुठली पॉसिबिलिटी आहे का, नाहीये. त्याच पद्धतीने मार्केटमध्ये पण तुम्हाला 3च पॉसिबिलिटीज आहेत. एकतर मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह असेल, मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह असेल, और मार्केटचा ट्रेंड साइडवेज असेल, बरोबर. जे छोट्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करतायत, जे छोट्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करतायत आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करतायत, त्यांच्यासाठी 2च पॉसिबिलिटी आहेत. त्यांच्यासाठी 2च पॉसिबिलिटी आहेत. एक तर मार्केट पॉझिटिव्ह साइड असेल किंवा मार्केट निगेटिव्ह साइड असेल. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला साइडवेज हा ऑप्शन नसतो. कारण त्यावेळी जी मुवमेंट असते ती तुम्हाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डिसाइड करण्यासाठी सफिशियंट असते. ओके,
जर आपण असं समजू की मार्केट पॉझिटिव्ह साईड जात आहे, जर मार्केट पॉझिटिव्ह साईड जात आहे तर आपल्याकडे दोनच पॉसिबिलिटी आहेत. कुठल्या दोन पॉसिबिलिटी असतील त्या? जर जसं मी म्हणलं की आपण कॉइन फ्लिप केला तर हेड या टेल दोनच गोष्टी येतील, बरोबर. त्याच पद्धतीने जर मार्केट पॉझिटिव्ह साईड आहे तर आपल्याला दोन कंडिशन आहेत, दोनच पॉसिबिलिटी आहेत. कुठल्या? एक तर मार्केट गॅप अप होईल किंवा मार्केट गॅप डाऊन होईल, बरोबर. हे सोडून तिसरी कुठली पॉसिबिलिटी अवेलेबल आहे का? सांगा बरं मला. आहेत सगळे अवेलेबल? अटेन्शन आहे, इकडे लक्ष आहे. अँसर करत राहा म्हणजे तुमचं लक्ष राहील. अँसर करत राहा म्हणजे तुमचं लक्ष राहील. कुठल्या दोन पॉसिबिलिटीज आहेत? एक तर मार्केट गॅप अप होईल किंवा मार्केट गॅप डाऊन होईल, बरोबर. ह्या दोनच पॉसिबिलिटीज आहेत. ह्या दोन पॉसिबिलिटी नंतर पण आपल्याला दोन पॉसिबिलिटी अजून आहेत. एक तर ग्रीन कॅन्डल होईल किंवा रेड कॅन्डल होईल, बरोबर. ह्याच्यामध्ये पण आपल्याला तिसरा ऑप्शन अवेलेबल नाहीये. बघा बघा, एक तर मार्केट पॉझिटिव्ह राहील किंवा निगेटिव्ह राहील. दोन्हीपैकी एक काहीही झालं तरी दोनच गोष्टी, एक तर गॅप अप राहील किंवा गॅप डाऊन राहील. हे झाल्यानंतर एक तर रेड कॅन्डल येईल किंवा ग्रीन कॅन्डल येईल. पण जसजसं तुम्ही ह्याच्यामध्ये पुढे पुढे जाल तुम्हाला इथं जे आहे हे इथं तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिसतील. म्हणजे जर तुमचा ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह ट्रेंड नंतर जर गॅपअप झालाय, गॅपअप नंतर जर तुमची फर्स्ट कॅन्डल रेड आली तर मॅक्सिमम चान्सेस असे आहेत की तुमचा मार्केटचा ट्रेंड अप राहील. जर पॉझिटिव्ह मार्केटमध्ये गॅपअप मिळालाय, गॅपअप नंतर ग्रीन कॅन्डल मिळालीये, तर त्या ग्रीन कॅन्डलला सायकोलॉजिकल काय होईल? प्रॉफिट बुकिंग होईल, बरोबर. ग्रीन कॅन्डल जी आहे ही ग्रीन कॅन्डल प्रॉफिट बुकिंग होईल आणि ती जी प्रॉफिट बुकिंग आहे ही ट्रेंडला खाली घेऊन येण्याचं काम करेल, बरोबर. ऐकताय सगळे? समजताय? येस मंगेश सर, ह्याची जी अॅक्युरेसी आहे ही अॅक्युरेसी जी आहे ही याची 80% आहे. त्याच्यामुळं तुम्ही याच्यावरती मॅक्सिमम फोकस करू शकताय. ट्रेंड पॉझिटिव्ह नंतर गॅपअप झालं, गॅपअप नंतर रेड कॅन्डल आली, रेड कॅन्डल नंतर जर अप ट्रेंड आहे तर इथं मार्केट अप ट्रेंड आहे. जर आपण इथं बाईंगची पोझिशन करत असू तर बाईंगची पोझिशन आपण 100% कॅपॅसिटीने करणार आहे. म्हणजे जर तुम्ही 5 लॉटनी ट्रेड करताय तर आपल्याला हे जे 5 लॉट आहेत हे पूर्ण 5 लॉटनी आपल्याला बाईंग करायची आहे. जर आपल्याला तिथं बाईंगसाठी एंट्री मिळाली तर. आता आपल्याला काय कळालंय की आपण अप ट्रेंड मध्ये आहे, बरोबर. सर येस. हे नाही समजलं मला. पॉझिटिव्ह तर गॅप अप होईल म्हणजे गॅप अप वरती अप झाल्यावरती रेड कॅन्डल झाली तर अप ट्रेंड कसं होईल तो? चार्ट मध्ये दाखवा ना. एकच मिनिट. नीलम मॅडमचा क्वेश्चन होता का? हो. येस. बघा, हे काय केलेलं आहे आपण, हे आपण मार्केट मी तुमच्या समोर दिलेलं पूर्ण पिक्चर. आपल्याला काय करायचंय, उद्या मार्केट ओपन होणार आहे, बरोबर. आता मार्केटचा ट्रेंड हो. काय मला सांगा? अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे की साइडवेज ट्रेंड आहे आता मार्केटचा? मार्केटचा ट्रेंड काय आहे? डाऊन ट्रेंड होता ना. तुमच्या पुरता नाही, प्रिव्हियस 4 ते 5 दिवसांचा ट्रेंड काय आहे मार्केटमध्ये? डाऊन ट्रेड डाऊन ट्रेंड होता, बरोबर. म्हणजे इन साइडवेज. केस साइडवेज आपल्याला बँक निफ्टी मध्ये आहे, बरोबर. निफ्टी मध्ये साइडवेज आहे का? नाहीये, बरोबर. एक आपण असं समजू की आता मार्केटची कंडिशन आहे ती डाऊन साइड आहे, बरोबर. मार्केट डाऊन साइड येते.
हो आता उद्या आपल्याला किती पॉसिबिलिटीज आहेत? टोटल 3 पॉसिबिलिटी आहेत, बरोबर. एक काय होईल, एकतर मार्केट गॅप अप होईल, सेकंड पॉसिबिलिटी आहे मार्केट गॅप डाऊन होईल, आणि थर्ड पॉसिबिलिटी आहे की मार्केट फ्लॅट ओपन होईल, बरोबर. ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये हो नाहीये, बरोबर. आता जर आज मार्केट 3:30 वाजता थांबलंय, 3:30 वाजता उद्या मार्केट ओपन होईपर्यंत ग्लोबल मार्केटमध्ये न्यूज आली, उद्या बजेटचे काही सेंटिमेंट्स आहेत, वॉरची कंडिशन झाली, किंवा गोल्डची प्राइस पडली, बरोबर, किंवा क्रूड ऑइलचा रात्रीमध्ये प्राइस अप किंवा डाऊन झाली, ह्या कुठल्याही पॉसिबिलिटी येस. नवीन मेंबर तृप्ती मॅडम. कोण आहे तृप्ती? मला थोडस मेसेज मध्ये सांगा. नवीन मेंबर आहात, फर्स्ट टाइम तुम्ही. मला एकदा मेसेज मध्ये सांगा कोण आहात तुम्ही, मग आपण पुढे जाऊ. तृप्ती कोण आहे? येस. तृप्ती मॅडम कोण आहात? नाव सांगा मला. येस. ओके, मेसेज मध्ये सांगा मॅडम. बघा, आपल्याला 2 पॉसिबिलिटीज आहेत. आपल्याला 2 गोष्टी आहेत. एक तर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल, डाऊन ट्रेंड मध्ये असेल, किंवा साइड वेज ट्रेंड मध्ये असेल, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला 3 पॉसिबिलिटीज अशा आहेत की एकतर मार्केट गॅप अप होईल फर्स्ट, सेकंड मार्केट गॅप डाऊन होईल, आणि थर्ड मार्केट साइड वेज राहील, बरोबर. आपण ह्या तीनही गोष्टी प्रिडिक्ट नाही करू शकत, पण आपण ह्या तीनही गोष्टी प्रिडिक्ट नाही. दीपाली मॅडम डिस्कनेक्ट Yes, झालता sir. तुम्ही. एक्सेल आहे. Light get. ओके मॅडम, एक्सेल आहे. मी तुमच्यासाठी रिपीट करतो, बघा. नीलम मॅडम तुम्ही पण ऐका लक्ष देऊन. आपल्याला हो 3 पॉसिबिलिटीज आहेत. एकतर मार्केट पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये राहील, निगेटिव्ह राहील, किंवा साइडवेज राहील, बरोबर. आपल्याला काय करायचंय, आपल्याला जे आपला डेटा आहे हा फिल्टर करत पुढे पुढे जायचंय, आणि त्याच्यावरतून तुमच्यासाठी ह्या 4 गोष्टी, ह्या कंडिशन आहेत, बरोबर. ह्या गोष्टी तुम्हाला मार्केट देत आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत, ह्या ज्या येल्लोनी मी स्क्वेअर केलाय, ह्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत, ह्या तुमच्या बाय डिफॉल्ट होणार आहेत. ठीक आहे. हो ह्या गोष्टी आपल्याला रिॲक्ट करायच्या आहेत, ह्या गोष्टी बाय डिफॉल्ट होणार आहेत. ठीक आहे. तर हे जे आहेत बघा, 3 कंडिशन आहेत. पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहील, साइड वेज राहील. आपल्याला ह्या फिल्टर करून काय मिळेल? 3 कंडिशन्स परत मिळतील. एक, गॅप अप होईल, गॅप डाऊन होईल, किंवा फ्लॅट ओपन होईल. ह्या 3 कंडिशन्स नंतर ह्या 3 मध्ये मार्केट कुठेही रिॲक्ट होईल हे आपल्या हातात नाहीये. हे झाल्यानंतर, एकदा गॅप झाल्यानंतर परत आपल्याला 2च चान्सेस. एक तर रेड कॅन्डल बिल्ड होईल, किंवा ग्रीन कॅन्डल बनेल, बरोबर. हे सोडून तिसरी कुठली कॅन्डल बनेल का? नाही नाही बनणार, बरोबर. रिपीट करतो मी. मार्केट पॉझिटिव्ह आहे, गॅप अप झालाय, आणि रेड कॅन्डल बनली आहे. इथपर्यंत आपण आलोय. आता ह्याच्यानंतर जर ही कंडिशन तुम्हाला बनली, पॉझिटिव्ह मार्केटमध्ये जर गॅपअप झालं, आणि गॅपअप नंतर जर रेड कॅन्डल आली, तर मला इथं सायकोलॉजिकल सांगा बरं, ही जी रेड कॅन्डल आहे, ह्या रेड कॅन्डलला प्रॉफिट बुकिंग होतोय का नवीन पोझिशन क्रिएट होत आहेत? आता हे मी तुम्हाला थोडस ड्रॉ करून दाखवतो. मी ही एक्सेल मिनिमाइज करतो. आपण चार्टच्या शेवटी येऊ. 2 नवीन मेंबर्स कोण आहेत? माझ्याकडे तुमचे काही डिटेल नाहीयेत. विनायक आणि तृप्ती. मला तुमच्याबद्दल थोडस माहिती द्या. बघा, कंडिशन ट्रेंड अप आहे, मार्केट वाढतंय, बरोबर. प्राइस वरती जातीये. प्राइस वरती गेल्यानंतर आपल्याला गॅपअप मिळतोय इथं, आणि गॅपअप झाल्यानंतर आपल्याला फर्स्ट कॅन्डल जी आहे ही कॅन्डल रेड दिसतीये, बरोबर. ही रेड कॅन्डल कोणी बनवली आहे? जे नवीन सेलर ऍक्टिव्हेट झाले त्यांनी बनवली आहे,
इथून जे खरेदी करत गेले होते त्यांनी बनवलेली आहे. कोणी बनवलेली आहे ती कॅन्डल? येस मंगेश सर. न्यू सेलर म्हणतायत दीपाली मॅडम. येस बरोबर आहे मंगेश सर. न्यू सेलर म्हणतायत दीपाली मॅडम. पण नाही, इथं काय होते बघा, ज्या ट्रेडरनी, आपण एखादा ऑप्शन बघू इथं, ज्या ट्रेडरनी इथे 10 रुपयाला ऑप्शन विकत घेतलाय, इथं त्या ऑप्शनची किंमत 20 रुपये झाली. डे क्लोज 110 रुपयाला घेतलाय, त्याची प्राइस 120 झाली. डे क्लोज झालाय त्याचा 130ला, आणि 130 नंतर त्याचा गॅपअप झालाय 140ला. ओके, 140ला गॅपअप झालाय. तर 140ला गॅपअप झाल्यानंतर तो ह्या पोझिशनला अजून ऍड करेल का आहे ती पोझिशन क्लिअर करेल? आहे ती पोझिशन ठेवेल का आहे त्या पोझिशनला तो सेल आउट करेल? काय करेल? काय करेल? ऍड क्वांटिटी. मेजॉरिटी जे ट्रेडर आहेत हे क्वांटिटी, मेजॉरिटी जे ट्रेडर आहेत हे क्वांटिटी ऍड न करता सायकोलॉजिकली, आता ही झाली आपली नवीन ट्रेडरची सायकोलॉजी, बरोबर. ज्यांनी घेतलंय ते कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करतील ना, बरोबर. ज्यांनी घेतलंय ते कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करतील. त्याच्यामुळे काय झालं, ज्यांनी 110ला विकत घेतलंय, 110ला विकत घेतलंय, तो 140ला काही प्रमाणामध्ये क्वांटिटी बुक करेल. म्हणजे आपण असं समजू की इथं 110 रुपयाला, नेटवर्क प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा आहे आज. मला कमीत कमी 12 ते 13 जणांचे मेसेज आलेले आहेत नेटवर्कचा. ओके, आपण उद्या परत रिपीट करू हा टॉपिक. 110 रुपयाला जर आपण असं विचार करू की 1000 जणांनी एंट्री केलेली 110 रुपयाला, 140 गेल्यानंतर त्यातले 80% ट्रेडर तर एक्झिट होतील, प्रॉफिट बुकिंग करतील ना. तर ह्या प्रॉफिट बुकिंग मुळे काय होईल, आपल्याला इथं रेड कॅन्डल बनलेली दिसेल. ही रेड कॅन्डल जी आहे ही प्रॉफिट बुकिंगची आहे. पण प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर काय होईल, 140ला जी प्राइस गेली होती ती अगेन आपल्याला 130ला भेटतीये. का? कारण प्रॉफिट बुकिंग जी आहे ही प्रॉफिट बुकिंग त्या प्राइसला खाली घेऊन आलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळं जेव्हा 130 पासून आपल्याला याच्यामध्ये परत बाईंग भेटेल आणि ती बाईंग जेव्हा 140चा हाय ब्रेक करेल, तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये मोठा अप ट्रेंड पकडायला मिळतो. समजलं इथं? प्राइस स्टेप बाय स्टेप वरती चाललेली आहे, गॅपअप झाला, थोडीशी प्रॉफिट बुकिंग झाली, आणि त्याच्यानंतर जर आपला हाय ब्रेक होतोय तर आपल्याला इथं बाईंगची पोझिशन क्रिएट करता येते. कळलं? समजतंय? येस. ह्याच सिच्युएशन नुसार, येस दीपाली मॅडम, ह्याच सिच्युएशन नुसार, सुनील सर काय होतंय नेटवर्क, जर गॅप प्राइस खाली येत असेल, खाली प्राइस आल्यानंतर जर आपल्याला इथं गॅप डाऊन नंतर कॅन्डल रेड दिसतीये, येस, इथं कॅन्डल आपल्याला रेड दिसतीये, तर या रेड कॅन्डल नंतर आपल्याला कुठल्या साईडला मार्केट पाहता येईल? नीलम मॅडम, तुम्हाला समजलं तुमचा जो क्वेश्चन होता तो मी आता जे एक्सप्लेन केलं ते? तुमचा डाऊट झालाय क्लिअर? नीलम मॅडम, हा सर. येस, समजलं? रिपीट करू? हो. हे बघा, इथे ज्या कंडिशन तुम्हाला दिसत आहेत ना, ह्या कंडिशन तुम्ही ऍज इट इज जरी फॉलो केल्या ना तरी चालते. तुमची जी सायकोलॉजी आहे, म्हणजे गर्दीची जी सायकोलॉजी आहे, ही
ऍक्शन आहे मार्केटची, ही ऍक्शन आहे मार्केटची. ठीक आहे, ह्या दोन्ही ऍक्शन कुणाच्या आहेत? मोठ्या प्लेअरच्या आहेत. त्याच्यावरतून ही जी फर्स्ट कॅन्डल आहे ही रिॲक्शन आहे, कळते? ही ऍक्शन आहे, ही ऍक्शन आहे. या दोन्ही वरतून ही झालीये ही रिॲक्शन आहे. ही कुणाची आहे? ही मेजॉरिटी पीपलची आहे. म्हणजे जर 1,00,000 लोक ऍक्टिव्ह आहेत तर 80,000 लोकांची ही मेंटॅलिटी आहे, बरोबर? ही त्यांची रिॲक्शन. हो. आपल्याला काय करायचंय? मार्केटची ऍक्शन, त्यानंतर पब्लिकची आलेली रिॲक्शन, आपल्या ह्या दोन्हीला फिल्टर करून आपली प्रोबॅबिलिटी ठरवायची आहे की जर फर्स्ट सिनेरिओ बनत गेला तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग आपण काय करणार? आपण जी बाईंग करणार आहे ती आपण 100% क्वांटिटीने करायची. म्हणजे जर मार्केट आपल्याला अप ट्रेंड मध्ये दिसतंय, मग आपण इथं ब्लाइंडली ट्रेड करणार आहे का? नाही. आपण काय करणार आहे? नाही. सेंटिमेंट काय सांगतात आपल्याला की ट्रेंड पॉझिटिव्ह आहे, गॅपअप झालेला आहे, फर्स्ट कॅन्डल रेड आहे. म्हणजे काय? इथं प्रॉफिट बुकिंग झालेली आहे आणि मग जे ट्रेड आहे तो कंटिन्युअस राहण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे अप ट्रेंडला जाण्याचे चान्सेस आहेत. मग अप ट्रेंड तर होतोय, पण आपल्याला जोपर्यंत परफेक्ट एंट्री भेटत नाही तोपर्यंत आपण ट्रेड करणार नाही. इन केस चुकून जर आपल्याला ट्रेंड अप दिसतोय पण आपल्याला ऑपोजिट साइडची एखादी एंट्री मिळतीये डाऊन साइडची, तर आपण त्यावेळी आपल्या कॅपॅसिटीच्या फक्त 50% कॅपॅसिटी यूज करून ट्रेड घेणार आहे. म्हणजे जर रोज तुम्ही 2 लॉट वरती ट्रेड करताय, जर तुम्हाला ह्या कंडिशन मध्ये डाऊन साइडचा ट्रेड मिळतोय तर तुम्ही फक्त 1 लॉट घेऊन जाणार आहे पुढं. आणि जर ह्याच कंडिशन मध्ये जर तुम्हाला वरच्या दिशेचा ट्रेड मिळतोय तर तुम्ही जी तुमची पूर्ण कॅपॅसिटी आहे 2 लॉटची, ती 2 लॉटची कॅपॅसिटी घेऊन तुम्ही ट्रेड करणार आहे. समजतंय? काहीही झालं मार्केटमध्ये, काहीही झालं तरी या 18 ज्या कंडिशन्स आहेत ह्याच्यामधून आपण बाहेर जाऊन तुम्हाला 19वी कुठलीच कंडिशन दिसणार नाहीये मार्केटमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण साइडवेज मध्ये सध्याचं जर मार्केट बघितलं तर या शेवटच्या 6 कंडिशन आहेत ह्या बनण्याचं प्रमाण कमी आहे. आत्ताची जर कंडिशन बघितली तर तुम्हाला पहिल्या 12 कंडिशन जास्त दिसतील. त्याला जर तुम्ही फिल्टर करत एक एक स्टेप पुढे आले तर तुम्हाला मार्केटचा ट्रेंड कळेल. हा कशासाठी आहे? हा ट्रेंड आहे फर्स्ट हाफ साठी, म्हणजे सकाळी 9 ते 12 पर्यंत जे मार्केटमध्ये घडणार आहे त्याला आपण ह्या गोष्टींना फॉलो करू शकतोय. हे काय पुढचे 2? जर आम्हाला डाऊन ट्रेंड दिसतोय तर मी माझी 100% कॅपॅसिटी यूज करेल आणि डाऊन ट्रेंड मध्ये एंट्री करेल. जर मला अप ट्रेंड दिसतोय तर मी माझ्या कॅपॅसिटीच्या 100% कॅपॅसिटी यूज करेन आणि अप ट्रेंड साठी जाईल, बरोबर? जर मला अप ट्रेंड दिसतोय आणि तिथं जर मला डाऊन साइडचा ट्रेड मिळतोय तर मी तिथं फक्त 50% क्वांटिटी एक्झिक्यूट करेल आणि मग मी त्या ट्रेडला जाईल. का जाईल? कारण मला ट्रेंड अप मिळतोय पण मला तिथं एंट्री डाऊन साइड आहे. म्हणजे दिवसाचा ट्रेंड मला अप दिसतोय पण मला शॉर्ट टर्म साठी डाऊन साइडचा ट्रेड मिळतोय. म्हणून 50%. आपण 50% जातोय. आता इथं मला सांगा, आपण जिथं 50% म्हणतोय तुमच्या अकाउंटला अमाऊंट आहे, आपल्याला नवीन मेंबर्स तुम्ही तिघही स्पेशली तुमच्यासाठी सांगतोय, आपल्याला ट्रेड करताना मोठ्या अमाऊंटची गरज नाहीये. जेवढं तुम्ही छोटं कॅपिटल घेऊन याल तेवढे तुम्ही कम्फर्टेबली ट्रेड करणार आहात. त्याच्यामुळं तुमच्या ट्रेडिंगसाठी तुम्हाला मिनिमम टू मिनिमम अमाऊंट ट्रेड करायची आहे. आपल्याला मोठ्या अमाऊंटची गरज नाहीये. आपल्या जे जुने ट्रेडर्स आहेत त्या सगळ्यांना माहितीये. मी कोणासाठी रिपीट करतोय? नीलम मॅडम, कैलास सर, राजेश, तुझं पण सेकंड किंवा थर्ड सेशन असेल, आणि काळे मॅडम, मी तुमच्या चौघांसाठी परत रिपीट करतोय की आपल्याला मोठं कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये यायचं नाहीये. तुम्ही जेवढं मोठं कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये याल तेवढे तुमचे जास्त चान्सेस राहतील लॉस होण्याचे. याच्या मागे काय सायकोलॉजी यूज होती ही आपण मागे बऱ्याच वेळा डिस्कस केलेली आहे. मी तुम्हाला सॅटरडे तेच क्लिअर करेल, पण आपल्याला लो टू लो कॅपिटल घेऊन यायचंय. इथं जिथं आपण म्हणतोय की आपल्याला 100% आणि 50%, मग याचा अर्थ असा घ्यायचा का की जर तुम्ही 30,000 रुपये घेऊन ट्रेड करताय तर तुम्हाला इथं पूर्ण 100% म्हणजे पूर्ण तुमच्या 30,000चा ट्रेड घ्यायचा आहे का इथं तुम्हाला?
येस, इथं तुम्हाला तुमच्या पूर्ण अमाऊंटचा ट्रेड घ्यायचा आहे का? 100% म्हणजे नाही. बरोबर, नाही घ्यायचं आपल्याला. आपल्याला काय करायचंय, आपलं जे कॅल्क्युलेशन आहे, आपण समजा मार्केटमध्ये आपल्याकडे अमाऊंट 10 लाख रुपये, अमाऊंट 5 लाख रुपये, अमाऊंट आपल्याकडे 50 लाख रुपये, डझंट मॅटर. आपण काय करतोय, आपण रोज 4 लॉटनी ट्रेड करतोय. तर इथं तुम्हाला तुमच्या 4 क्वांटिटीनी जायचंय, जिथं तुमची 100% प्रॉबॅबिलिटी आहे तिथं. जर ट्रेंड तुम्हाला प्रॉबॅबिलिटी कमी देतोय, तर तुम्हाला 50%नी जायचंय. तुमच्या कॅपिटलच्या 50%नी जायचंय का? नाही. तुम्ही 4 लॉटनी ट्रेड करताय, बरोबर? तर तुम्हाला जायचंय 2 लॉटसाठी. म्हणजे तुम्ही तुमची जी लॉटची कॅपॅसिटी आहे त्याच्या 50%नी तुम्ही ट्रेड करणार आहे. समजतंय? आपण इथं अमाऊंट ही कुठंच ग्रँटेड धरत नाहीये. आपण काय ग्रँटेड धरतोय, तुमची क्वांटिटी. समजतंय का? समजते सगळ्यांना? हो सन्नी सर, सुनील सर, राजेश, मयूर, मंगेश सर, अनिकेत, कैलास सर, तुषार सर, रागिनी मॅडम, दीपाली मॅडम, हो नीलम सर. मॅडम. समजते? Yes, येस. sir. येस. आता मी तुम्हाला कंडिशन देऊ का? सायकोलॉजिकल विचार करा. जसं आपण सायकोलॉजिकल प्रत्येक गोष्टीसाठी आपण बघा, सॅटरडे आपण 2 तास दिले होते फक्त सायकोलॉजीसाठी. आठवतंय? इंटरडेच्या टॉपिकला आपण फर्स्ट डे 2.5 तास, सेकंड डे 2 तास, 5 तास आपण फक्त सायकोलॉजीसाठी दिलेले आहेत. बरोबर? आपल्याला काय करायचंय, आपल्याला 20% to 30% वेटेज फक्त मी तुम्हाला टेक्निकलला देतोय. आपल्याला 70% वेटेज हा सायकोलॉजीवरती द्यायचा आहे. बरोबर? मार्केटमध्ये काय होतंय, 100 पैकी 90 जण लॉस करतायत, 10 जण प्रॉफिट करतायत. बरोबर? हे 90 जण जे करतायत हे आपल्याला नाही करायचं. हे 10 जण जे करतायत हे आपल्याला करायचंय. म्हणून आपली ट्रेडिंगची स्टाईल पण वेगळी असणार आहे या 90 जणांपेक्षा. तुम्ही बाहेर जे कोर्सेस शिकाल, तुम्ही बाहेर कोणाला ट्रेड करताना बघाल, त्यांच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करणार आहे. कारण आपल्याला या 10 जणांमध्ये बसायचंय. तुमची ट्रेडिंग स्टाईल बघून तुम्हाला कोण चुकीचं जरी म्हणलं, तरी तुम्ही सेल्फ डाऊट घेऊ नका. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्युमन सायकोलॉजीनुसार आपण सगळ्यात पहिला डाऊट कोणावरती घेतो? सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्नचिन्ह कोणाबद्दल येतं आपल्या मनामध्ये? वातावरण. स्वतःबद्दल. बरोबर? तुम्ही 4 तास वाया घालून आज स्टडी केलेली आहे. तुमचं मन सांगते, तुमचा स्टडी सांगते मार्केट वरती जाणार आहे. बरोबर? माझ्यासारखा कोणतरी येतो, तुम्ही 4 तास केलेली मेहनत वाया घालवतो, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो की अरे मी तर पुट घेतलाय. बरोबर? तुम्हाला काय वाटतं, ह्यांनी पुट घेतलाय म्हणजे मार्केट कुठेतरी डाऊन साईड जात असेल, म्हणून तुम्ही काय करता, तुमची जी 4 तासाची स्टडी आहे, ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या 4 तासाच्या स्टडीवरती डाऊट घेता. कशामुळं? मी माझ्या 2 मिनिटात जे तुम्हाला सांगितलं की मी पुट घेतलाय त्याच्यामुळं. म्हणून आपल्याला नॉईज कॅन्सलेशन गरजेचं आहे. नॉईज कॅन्सलेशन मध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं, टीव्ही, बरोबर, टेलिग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब, या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत. स्पेशली नीलम मॅडम, कैलास सर आणि राजेश, तुमच्यासाठी मी रिपीट करतोय, हे मी बाकीच्यांना रोज सांगतोय. आपल्याला नॉईज कॅन्सलेशन पाहिजे, आपल्याला सायकोलॉजी स्टेबल करायची आहे. टेक्निकल साठी तुम्ही इथं नाही आहात. टेक्निकल मी तुम्हाला तेच शिकवणार आहे जे तुम्हाला युट्यूब वरती मिळेल. टेक्निकल मी तुम्हाला तेच शिकवणार आहे जे तुम्हाला बाहेर एखाद्या 10-15 हजारच्या कोर्समध्ये पण जे मिळेल तेच मी तुम्हाला इथं शिकवणार आहे. टेक्निकल माझ्याकडं स्पेशल वेगळं किंवा रॉकेट सायन्स स्पेशल असं काही नाहीये. आपण मॅक्सिमम जे आपण काम करतोय, हे काम आपण तुमच्या सायकोलॉजीवरती करतोय. बरोबर? सायकोलॉजी, सनी सर, सायकोलॉजीमध्ये तुम्हाला चेंज वाटतोय तुमच्या जुन्या ट्रेडिंगमध्ये आणि आत्ताच्या ट्रेडिंगमध्ये? ज्यांनी ट्रेड नाही केले त्यांना सायकोलॉजीची गोष्ट रिलेट नाही होणार. ज्यांनी पहिले ट्रेड केलेले आहेत, रेश्मा मॅडम असतील, मंगेश सर आहेत आपले, अजून तुषार सर आहेत, सनी सर आहेत, रागिनी मॅडम आहेत, ओम सर आहेत, तुम्ही पहिले ट्रेड केलेले आहेत, तुम्हाला सायकोलॉजीमध्ये 101%, 101% चेंज जाणवेल. नवीन मेंबर, तुम्ही स्टेबल सायकोलॉजी ठेवाल? येस, नवीन मेंबर, तुम्ही स्टेबल सायकोलॉजी ठेवाल? लॉस झाल्यानंतर तुमची सायकोलॉजी इथे खराब होईल,
नंतर तुम्ही मेडिटेशनला जाल, नंतर तुम्ही सायकोलॉजीची पुस्तकं वाचाल, नंतर तुम्ही एखादं कोणाचं तरी प्रॉडकास्ट ऐकाल, मग तुमची सायकोलॉजी स्टेबल येईल. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही आत्ता स्टेबल सायकोलॉजीमध्ये आहात, तर आत्तापासून तुम्ही सायकोलॉजी स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हा जो डीप आहे सायकोलॉजी खराब होण्याचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बिग बुक्स असतील, मेडिटेशन असेल, एखाद्या ऑथरचे पॉडकास्ट असतील, या गोष्टींसाठी आपल्याला जाऊन आपला टाइम, एनर्जी आणि पैसे काहीच वेस्ट नाही करायचं. म्हणून जे जुने आहेत त्यांना तर सायकोलॉजीची गोष्ट पटकन रिलेट होईल, पण जे नवीन मेंबर आहेत तुम्ही पण सायकोलॉजीसाठी डायरेक्ट जा. सायकोलॉजी खराब होऊन परत तिला सुधरू नका. आत्ता जी मेंटॅलिटी तुमची चांगली आहे तेच तुमची चांगली मेंटॅलिटी आपल्याला एंड पर्यंत पाहिजे. ओके. म्हणून आपल्याला सायकोलॉजीवरती जास्त फोकस करायचा आहे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? गॅप समजले? येस. आता नेगेटिव्ह मार्केट आहे. मार्केट नेगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मार्केटमध्ये गॅपअप झालाय. ओके. मार्केट नेगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मार्केटमध्ये गॅपअप झालाय आणि गॅपअप झाल्यानंतर फर्स्ट कॅन्डल जी आहे ही तुम्हाला ग्रीन मिळाली आहे. निगेटिव्ह मार्केट, इथं गॅपअप, गॅपअप नंतर फर्स्ट कॅन्डल जी आहे ती ग्रीन आहे. मी इथं ग्रीन मेन्शन करतो. इथून मार्केट वरती जाण्याचे जास्त चान्सेस आहेत की खाली येण्याचे जास्त चान्सेस आहेत? आपण शुअर नाही म्हणत आहे 100% वरती जाईल, हा वर्ड आपण युज नाही करत आहे. आपण कुठे काम करतोय? आपण प्रोबॅबिलिटी वरती काम करतोय. ओके. तर आता मला सांगा सगळ्यांनी, मार्केट इथून कुठे जाण्याचे चान्सेस जास्त राहतील? मी रिपीट करतो, मी नेगेटिव्ह मार्केट, गॅपअप, ग्रीन कॅन्डल. येस. तुषार सर अपसाइड, दीपाली मॅडम अपसाइड म्हणतायत. या बरं जरा कॅमेरा ऑन करा. येस दीपाली अप मॅडम. साइडला जाईल. हा, अप साइड. अपसाइड. बरोबर. येस दीपाली मॅडम. म्हणजे तुम्ही एक्सेल चा स्क्रीनशॉट घेऊन सांगताय का लॉजिकली विचार करून सांगताय? लॉजिक काम करणं गरजेचं आहे. बरोबर आहात तुम्ही. माईक म्यूट आहे तुमचा. मी असं नाही म्हणत तुम्ही रॉंग आहात. चिटिंग नाही केली ना? नाही. नक्की? म्हणजे लॉजिक नक्कीच लावताय सर. तुम्ही. बरोबर. विचार करताय. हो. चुकलं तरी चालेल. येस, विचार करा. बरोबर आहे. इथून अपसाइड जाण्याचे येस सर. चान्सेस आहेत. नाही झालं इथं बघा. काय झालं? ट्रेंड डाऊन होता. बरोबर. डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला इथं गॅपअप दिसला. गॅपअप दिसल्यामुळे काय झालं इथं? इथून जे खाली आले होते, पुट घेत पुट घेत पुट घेत जे आले, गॅपअपने काय केलं? यांचे ह्या कॅन्डलला केले एसएल हिट. बरोबर. एसएल हिट केले ह्या कॅन्डलला. एसएल हिट झाल्यानंतर परत आपल्याला इथे ग्रीन कॅन्डल दिसली. ह्या ग्रीन कॅन्डलला काय झालं? इथं दोन कंडिशन झाल्या. ज्यांचे एसएल हिथं नाही हिट झाले त्यांनी एकतर इथं एसएल हिट केले, प्लस नवीन बायर जे आहेत हे मार्केटमध्ये एंटर झाले. बरोबर. त्याच्यानंतर इथून ऑब्विस जे तुम्ही सांगितलं, प्राइस वरती जाताना दिसेल आपल्याला. बरोबर. प्राइस वरती गेली. बरोबर आहे तुमचं. तुषार सर परफेक्ट. दीपाली मॅडम परफेक्ट. बरोबर. अँसर तुमचं बरोबर आहे. फक्त हे जे अँसर आहे हे लॉजिक लावून अँसर करा. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट नाही ना घेतला त्या एक्सेलचा? मगाशी घेतलंय सर. घेतला ना? ओके. फक्त अँसर देताना नका बघू. ते काय होईल, हे आपल्याला उद्यापासून, बरोबर, आज तुमचं डीमेट तयार होईल. उद्यापासून हे आपल्याला ऍक्च्युअल ट्रेडिंग मध्ये युज करायचं आहे. बरोबर. ह्याचा आपण एखादा चार्ट तुम्ही प्रिंट करा किंवा आता जो मी तुम्हाला सेंड करेल हे तुमच्या फोनमध्ये सेव्ह असू दे, जेणेकरून आपल्याला चुकणार नाही. पहिलं तर हे लॉजिक बाय डिफॉल्ट येणं थोडंसं हार्ड जाईल. एक 8-15 दिवस तुम्ही कंटिन्यू मार्केट बघितलं तर ह्या गोष्टीला तुम्हाला चार्ट बघायची पण गरज नाही. तुम्हाला ही सायकोलॉजी जर कळाली ना, कुठं प्रॉफिट बुकिंग होत आहे, कुठं एसएल हिट होत आहे आणि कुठं नवीन ट्रेड, बघा सगळ्या सायकोलॉजीच्या गोष्टी 3 गोष्टींवरती डिपेंड आहे. फर्स्ट, प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुकिंग.
बरोबर. सेकंड एसएल हिट आणि न्यू ट्रेड. ह्या 3 गोष्टी जर समजल्या, ह्या 3 गोष्टी समजल्या, तुमची सायकोलॉजी 80% समजली तुम्हाला. ह्याच्यानंतर आलं तुमचं आरए, रिस्क मॅनेजमेंट. प्रॉफिट बुकिंग कुठं होऊ शकते? कुणाची? मेजॉरिटीची. म्हणजे जर 1 लाख लोक ट्रेड करतायत तर मोर दॅन 70% 80% लोक कुठं प्रॉफिट बुकिंग करतील? कोणाचे एसएल कुठं असतील आणि नवीन एंट्री कुठं होईल? ह्या 3 गोष्टी आपल्याला कळाल्या, आपली सायकोलॉजी क्लिअर झाली. ओके. सेम केस, ट्रेंड अप आहे, अप ट्रेंड नंतर गॅप डाऊन झाला आणि गॅप डाऊन नंतर रेड कॅन्डल आली, काय होईल? रेड दोन्हीही कॅन्डल रेड आहेत. पॉसिबिलिटीज कुठं राहतील? प्राइस कंटिन्यू खाली येण्याच्या राहतील की इथून प्राइस वरती जाण्याच्या राहतील? येस, दीपाली मॅडम म्हणतात अप ट्रेंड, मंगेश सर म्हणतात डाऊन ट्रेंड, नीलम मॅडम, कैलास सर, डाऊन ट्रेंड. राजेश. डाऊन ट्रेंड. ओके, डाऊन ट्रेंड. कोण म्हणते अजून डाऊन? दीपाली मॅडम डाऊन. डाऊन, बरोबर दीपाली मॅडम. काय केलं आपण? राजेश सर बरोबर, मंगेश सर, बाकी नीलम मॅडम, सुनील सर, मयूर कुठे, सनी सर? डाऊन ट्रेंड होईल सर. येस मॅडम, डाऊन ट्रेंड होईल. काय केलं आपण? मगाशी जी कंडिशन होती आपण एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिट आहे, बरोबर. काही चेंजेस नाही. आज काय झालं मार्केटमध्ये? डाऊन ट्रेंड होता, गॅप डाऊन झाला, फर्स्ट कॅन्डल रेड आली, रेड कॅन्डल होती, वरती 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 गेलं, पण बघा डाऊन ट्रेंड होता, बरोबर. डाऊन ट्रेंड नंतर आपल्याला गॅप डाऊन मिळाला, गॅप डाऊन नंतर फर्स्ट कॅन्डल आपली रेड आली. काय होईल या कंडिशन मध्ये? आपल्याला बाईंग साठी अग्रेसिव्ह जावं लागेल की सेलिंग साठी अग्रेसिव्ह जावं लागेल? सेलिंग साठी सर. येस. मग काय झालं, आपल्याला बाईंगच्या 2 ते 3 कॅन्डल मिळाल्या, पण जेव्हा सेलिंग स्टार्ट झाली तेव्हा सेलिंग स्पीडने झाली आणि इथं आपल्याला येस प्रॉफिट बुकिंग, इथं आपल्याला सेम कंडिशन ट्रेड मिळाला. ओके, समजलं इथपर्यंत? गॅप कळाले? 4 Yes, sir. प्रकारचे गॅप. येस, 4 प्रकारचे गॅप मी तुम्हाला सांगितलेत आज. 4 प्रकारचे गॅप्स मी तुम्हाला सांगितलेत. हे गॅप तुम्ही युट्यूबला जरी सर्च केले तरी तुम्हाला मिळतील. जसं मी सांगितलं, आपण इथं स्पेशल वेगळं कुठलंच रॉकेट सायन्स शिकत नाहीये. हे 4 गॅप तुम्ही युट्यूबला जरी शोधले तरी तुम्हाला मिळतील. फक्त तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन नाही मिळणार, ते तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल शोधायला. पण ही जी एक्सेल मी तुम्हाला सांगितली, ही एक्सेल तुम्हाला कुठंच मिळणार नाही. ना गुगलला मिळेल, ना युट्यूबला मिळेल, ना कुठल्या पेड कोर्स मध्ये मिळेल. ही मी तुमच्यासोबत शेअर करेन. ओके, आतापर्यंत आपण जे बघितलं ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स? No, sir. यस, दीपाली मॅडम समजतंय? Yes. येस, नीलम मॅडम समजलं? हो, समजलं. येस, तुम्ही नवीन होता, फर्स्ट डे होता तुमच्यासाठी, बरोबर. त्याच्यामुळे मे बी हो. त्याच्यामुळे मे बी तुम्हाला काही प्रमाणात समजले, नाही समजले, पण ज्या गोष्टी तुम्हाला नसतील समजल्या त्या एकदा आपण सॅटर्डेला आपण जेव्हा रिव्हिजन घेऊ तेव्हा सॅटर्डेला मी तुमच्यासाठी हे परत एकदा रिपीट करेन. जे तुम्ही असाल, कैलास सर आहे, तुमच्यासाठी आपण एकदा रिपीट करू. चालेल कैलास सर? ओके. येस, ओके मॅडम. कैलास सर समजताय? सनी सर? ओके कैलास सर. सनी सर? येस, प्रवासामध्ये आहात, आज कनेक्टिव्हिटी इश्यू बऱ्याच जणांचा झालाय. येस, थांबायचं आपण. Yes, आजची sir. रेकॉर्डिंग, येस दीपाली मॅडम, आजची रेकॉर्डिंग आणि मागच्या रेकॉर्डिंग मी सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आज आपलं सेशन कमी टाइम झालं, ऑलमोस्ट 1.5 तासाचं झालं. रोजच्या आपली 2 ते 2.5 तासाच्या रेकॉर्डिंग आहेत,
त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. चालेल? ओके, थांबायचं आपण. ओके. येस, ओके सनी सर, थँक्यू. ओके, नीलम मॅडम थँक्यू. दीपाली मॅडम, कैलास सर थँक्यू. थांबूयात आपण आता.